श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नेहमीच्या प्रथेप्रमाणे गणेशाला वंदन केलंय, सरस्वती मातेला वंदन केलंय, माझ्या गुरूंना नमस्कार करते, माझ्या मात्यापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी, आपण सर्व गीताप्रेमी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे अशी कल्पना करून प्रत्येकाला नमस्कार करते। गीतेने हेच सांगितलंय ना, सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो। हे तत्व जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला समोरच्याकडे बघण्याचा भाव पूर्ण बदलून जातो। समम सर्वेषु भूतेषु हेच तत्व गीता म्हणजे दुसरं तिसरं काही नसून प्रत्येकामध्ये परमेश्वर बघा, प्रत्येकाचे गुण बघा, कुणाचेही दोष बघू नका असं आपल्याला गीता शिकवत असते। आणि याचाच आपण अभ्यास करतोय। तिसऱ्या अध्यायातल्या 38व्या श्लोकापर्यंत आपण आलो होतो, 37 पूर्ण झाले होते। आता 38वा श्लोक आहे, धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम। आपण बघितलं होतं कर्मयोग बघत होतो आपण, आणि कर्मयोग बघता बघता अर्जुनाने प्रश्न विचारला होता भगवंताला की तू मला हे सगळं सांगतोय, आम्ही चांगलं वागायचं, आम्ही निष्काम कर्म करायचं, आम्ही विषयांची आसक्ती सोडायची, हे सगळं तू आम्हाला सांगतोय, हे आम्हाला पटतंय, पण कळतं पण वळत नाही। तर असं कोण आहे आमच्या शरीरामध्ये, आमच्या देहामध्ये की जे आम्हाला हे बळजबरीने करायला लावतं? की एखादी गोष्ट आम्हाला माहिती आहे की ही गोष्ट वाईट आहे, ही गोष्ट आमचं अकल्याण करणारी आहे, पण तरी सुद्धा बळजबरीने आम्ही ही गोष्ट करायला प्रवृत्त होतो। तर ते आम्हाला कोण करायला लावतं? मग त्याच्यासाठी म्हणून आपण 37वा श्लोक पाहिला होता। काम भगवान म्हणतात आहे, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेन मिह वैरिणम। की भगवंतानी आपल्याला सांगितलंय की काम आणि क्रोध हे दोघं जण महापापी आहेत आणि अतिशय म्हणजे प्रज्वलित होणारा अग्नी जसा असतो तसे हे आहेत। त्यामुळे ह्यांना कितीही तुम्ही विषय दिले तरी सुद्धा ते पुरे पडणार नाही, ते कधीही तृप्त होणार नाही। तर अशा या कामक्रोधांचं वर्णन आपण सगळं पाहिलं होतं। माऊलींच्या आपण ओव्या वाचल्या होत्या की कामक्रोधांना त्यांनी कसं वाटमारे म्हटलंय, कसं वाघाची उपमा दिली आहे, सापाची उपमा दिली आहे, हे सगळं आपण मागच्या रविवारी बघितलं होतं। मग आता हेच कामक्रोध ज्ञानाला कसं आवृत्त करतात, ज्ञानाला कसं झाकून टाकतात आणि हे कसे जीवाचे शत्रू आहेत, याचंच विवेचन भगवंतांनी पुढच्या श्लोकात केलंय, आत्ता जो आपण वाचला। आणि त्याच्यामध्ये 3 दृष्टांत दिलेले आहेत आणि त्या दृष्टांताच्या द्वारे आपल्याला समजावून सांगितलंय की कामक्रोध हे कसे आहेत। धूमेनाव्रियते वह्निर म्हणजे ज्याप्रमाणे धुराने अग्नी आणि धुळीने आरसा आच्छादिला जातो, म्हणजे ज्याप्रमाणे धूर असेल त्या ठिकाणी अंधुक अंधुक असा अग्नी दिसतो, धुरामुळे अग्नी झाकला जातो आणि धुळीमुळे आरसा झाकला जातो, आपलं प्रतिबिंब आरशामध्ये स्पष्ट काही दिसत नाही धुळीमुळे। आणि तिसरा दृष्टांत दिलाय, वारेने गर्भ झाकला जातो। धूमेनाव्रियते वह्निर यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस तथा तेने दमावृतम। तशा प्रकारे आपलं ज्ञान झाकलं जातं। कशामुळे? या कामक्रोधांमुळे, असं त्यांनी आपल्याला सांगितलंय। मग परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आपण प्रयत्न करतो, ते प्रयत्न करत असताना आपल्या काही दोष आड येतात। ते कुठले दोष आहेत? तर मल, विक्षेप आणि आवरण ह्याचं हे उदाहरण आहे। हे जे वरचे 3 दृष्टांत आहेत ना, हे मल, विक्षेप आणि आवरण म्हणजे धूर, धूळ आणि वेष्टन या 3ही गोष्टीची ही प्रतीके आहेत।
म्हणजे जेव्हा आपण पूजापाठ करतो, स्वधर्म पालन करतो, भगवंताचं भजन करतो, ह्या सगळ्यातून काय होत असतं, आपली चित्तशुद्धी होत असते. या सगळ्यातून आपलं मन प्रसन्न होत असतं, मन निर्मळ होत असतं, आपले दोष निघून जात असतात आणि आपला काम क्षीण होतो, सूक्ष्म होतो. म्हणून पहिलं जे उदाहरण त्यांनी दिलं ना, की धुराने आवृत्त अग्नीला तेज नसते. म्हणजे तो धुराने झाकला गेलेला आहे अग्नी, तो तेजस्वी नाही आहे, पण आतमध्ये धगधगतोय. म्हणजे हे जे उदाहरण त्यांनी दिलंय की अग्नीच्या तापाचा अनुभव थोडासा येतो, जास्त येत नाही. म्हणजे ही जी कामाची काय म्हणायचं त्याला अवस्था, कामाच्या 3 अवस्था याच्यामध्ये सांगितल्या, कामनेच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. तर ही एक अवस्था आहे, ही सर्वसाधारण अवस्था कामाची आहे. म्हणजे जरा उच्च प्रतीची अवस्था आहे, की ह्याच्यामुळे काय होतं की अग्नी तर आहे आतमध्ये धगधगता, परंतु तो धुरामुळे दिसत नाही आपल्याला. त्यानंतर दुसरं त्यांनी उदाहरण दिलंय की ह्या पहिल्या उदाहरणामध्ये साधना तर चालू असते, पण त्या साधनेची स्थिती अवस्था कशी असते, अपरिपक्व अवस्था असते आणि त्याच्यामुळे थोडंसं विषयांचं चिंतन कळत न कळत होत असतं या अवस्थेमध्ये. आणि दुसरी अवस्था त्यांनी सांगितली आहे, ही कामाची मध्यम अवस्था आहे. ती म्हणजे कुठली, तर धुळीने माखलेल्या आरशाप्रमाणे. की आरशावर जर धूळ झाली तर आपण जर आपला चेहरा आरशामध्ये पाहायला गेलो तर आपल्याला तो व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे ही अवस्था जी आहे ही कामाची मध्यम अवस्था आहे. म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की जे मूढ लोक असतात, जे ध्यान भजन करत नाहीत, सर्वदा विषयातच मग्न असतात आणि त्यांची स्थिती अशी असते. म्हणजे पहिलं उदाहरण दिलं की त्यांची साधना जरा चांगल्या प्रकारे थोडीशी असते, पण धुराने अग्नी जसा झाकला जातो तसा त्यांचा काम झाकलेला असतो. दुसरी दिलं की जे विषयांचं चिंतन करत असतात, ध्यान भजन काही करत नाही. आणि तिसरी अवस्था अजून त्याच्या खालची त्यांनी सांगितली आहे की ही कामाची सर्वात वाईट अवस्था आहे, की जसं वेष्टनाने आवृत्त असलेल्या गर्भासारखी. गर्भ हा त्या पिशवीमध्ये असतो, आपल्याला माहिती आहे, गर्भ पिशवीमध्ये गर्भ झाकलेला असतो, त्यामुळे आतमध्ये मुलगा आहे का मुलगी हे आपल्याला बाहेरून कळत नाही किंवा कळत नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तसा काम असतो. म्हणजे ज्ञान हे तशा प्रकारे झाकलेलं असतं. जर काम तुमचा जास्त प्रकारे विषयांकडे तुमचं चिंतन जास्त असलं, तुम्ही भगवंताचं काहीही ध्यानपूजन करत नसाल, तर मग ती कामाची अतिशय वाईट अवस्था आहे. असं त्यांनी सांगितलंय की जसं आवृत्त असलेल्या गर्भासारखी. म्हणजे धुरामुळे अग्नीचे, धुळीमुळे आरशाचे आणि वेष्टनामुळे गर्भाचे यथार्थ ज्ञान होत नाही, त्याप्रमाणे कामाच्या आवरणामुळे ज्ञान आणि विवेक झाकले जातात. असा या श्लोकाचा अर्थ आहे. धूमेनाव्रियते वह्निर यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेने दमावृतम. म्हणजे त्यांनी सांगितलं की शुभ वासना असणं काही वाईट नाही आहे, काम काही सगळाच वाईट नाही आहे, काम हा चांगला आहे. शुभ वासना ही नेहमी चांगलीच असते, परंतु कष्ट करून धर्माच्या चौकटीत राहून कामनांची तृप्ती करायची हे मात्र हे चांगलंच आहे. पण कामाला नीतीच्या चौकटीत बांधले नाही तर काय होतं, तो उद्दाम होतो आणि मग तो महाशन म्हटलेला आहे त्याला. अशन म्हणजे अग्नी, म्हणजे भोगांनी तृप्त न होणारा असा तो अग्नी म्हटलेला आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की कामाला त्यांनी अति खादाड पण म्हटलेलं होतं, पापी पण म्हटलेलं होतं. म्हणजे अशा प्रकारे जर कामच जर वाढला तर मग तो काय होतं, मानवाची विवेक शक्ती नाहीशी होते, ज्ञान नाहीसं होतं आणि आवृत्त आच्छादित करतं. जसे हे 3 उदाहरणं आपण पाहिले की ज्ञानाला ते आवृत्त करतं. आणि मग काय होतं, एकदा असं घडलं की मग समाजामध्ये भ्रष्टाचार वाढतो, बेपर्वाई वाढते, अस्वच्छता वाढते, बलात्कार होतात, अनेक अशा वाईट गोष्टींना ऊत येतो. जर कामावर नियंत्रण नसेल तर अनेक वाईट गोष्टी बळावतात. आता हा कामरूप शत्रू कसा आहे, तर तो ज्ञानावर कोणता परिणाम करतो याचे वर्णन करताना भगवंत सांगतात. 39वा श्लोक बघूया. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा
कामरूपेण कौंतेय दुष्पूरेणानलेन च. की हे अर्जुना, कौंतेय म्हटलं इथे त्याला, अर्जुनाला सांगतात ते की ह्या अग्नीप्रमाणे कधीही तृप्त न होणाऱ्या कामरूपी ज्ञानांच्या नित्यवैर्याने म्हणजे ह्याला कामरूपी ज्ञानांचा वैरी म्हटलेला आहे. वैरी आपण बघितलं मागच्या, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भवा, आणि हे शत्रू म्हटलेलं आहे. दोघं जण ज्ञानाची शत्रू आहेत हे दोघं जण, आणि यांनी काय केलंय, ज्ञानाला झाकून टाकलेलं आहे. आवृतन ज्ञान मिळते ना, ज्ञानाला आवृत्त केलेलं आहे. आणि हे कसे आहेत, ज्ञानीनो नित्य वैरिणा, ज्ञानाचे नित्य वैरी आहेत हे दोघं जण. आणि दुष्पूरेना नलेनच, यांचं स्वरूप कसं आहे की एखादा भडकलेला अग्नी आहे, तो कधीही तृप्त होत नाही, त्याच्याप्रमाणे यांचं स्वरूप आहे. म्हणजे काम हा ज्ञानाचा शत्रू हे सांगितलेलं आहे त्यांनी. आणि या ठिकाणी ज्ञान या शब्दाची व्युत्पत्ती काय दिली आहे, ज्ञायते अनेन इति ज्ञानम, म्हणजे ज्याच्या योगाने ज्ञान होते ते ज्ञान, अशी करून ते अंतःकरणाशी समानार्थक मानले पाहिजे. म्हणजे नित्यानित्य विवेक जो व्हावयाचा तो सारा या अंतःकरणाच्या योगानेच होत असतो. आपल्याला माहिती आहे, मन बुद्धी चित्त अहंकार हे काम करत असतात, आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होत असतं. आणि हा घट आहे का, हा पट आहे, कुठले पदार्थ आहेत, झाडं आहेत, वृक्ष आहेत, ह्या सगळ्याचं ज्ञान आपल्याला त्या मन बुद्धी आणि चित्त यांच्यामुळे होत असतं. असं हे ज्ञान आहे. आणि या ज्ञानाला त्यांनी शत्रू म्हटलेलं आहे आपल्याला. आणि कामाची पूर्ती कधीच होत नाही. काम हा अग्नीप्रमाणे संताप देणारा आहे. अग्नीत तुपाची धार टाकल्यावर अग्नी अधिकच प्रज्वलित होतो, आणि कामाचे तसेच आहे. कामाला कितीही विषय दिले तरी काम शांत होण्याऐवजी अधिकच प्रदीप्त होतो. हे सगळं आपण जे मागच्या वेळेस पाहिलं तेच सगळं आहे, कामाचंच वर्णन केलेलं आहे. आपण आता शेवटाला चाललो आहे. हा अगदी म्हणजे 43 श्लोकांचा हा अध्याय आहे, आणि आपला चालला आहे आता 38-39 झालेला आहे. म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्याच्यामुळे नाथांचं जे एकनाथी भागवत आहे, ते एकनाथी भागवत बऱ्याच जणांना माहिती आहे की नाही आहे, की जे श्रीमद भागवत आहे त्या श्रीमद भागवतातला जो 11वा स्कंद आहे, 11दश स्कंद, तर त्या 11दश स्कंदावर माऊलींनी ह्या आपल्या एकनाथ महाराजांनी मोठा ग्रंथ लिहिला आहे. जवळजवळ 18,000 ओव्यांचा तो ग्रंथ आहे, आणि नाथ भागवत म्हणतात त्याला. तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या कामाचं रूप कसं सांगितलंय बघा, की कामापासून कसे अनर्थ होतात ते मी थोडंसं वाचून दाखवते. की ज्याचे मन सदा सर्वदा विषयांच्या गोडपणाचाच निधिध्यास करीत असते, त्याला अतिशय घोर विषयासक्ती उत्पन्न होत असते. विषयासक्ती वाढली की निर्लज्ज काम खवळून उठतो, आणि त्या कामाकरता अतिशय कष्टाचे व दुर्गम प्रसंग सहन करतो, परंतु विषयतृप्ती काही होत नाही. पदोपदी विषयतृप्तीसाठी जे जे काय उपाय करतो ते अपायच ठरतात, कारण विषयाची कधीही तृप्ती होत नाही, आणि तोपर्यंत मोठा कलह माजून राहतो, वितंडवाद होतात, यातायाती सहन करावी लागते, आणि मग क्रोध चवताळून उठतो. म्हणजे काम पूर्ण नाही झाला की क्रोध येतो, मग क्रोध चवताळला की बुद्धीचे ज्ञान तात्काळ नष्ट होऊन जाते, आणि महामोह हा विवेकाचा ग्रास करून टाकतो, बुद्धिनाश पावते. आपला तो नेहमीचा श्लोक आहे, ध्यायतो विषयांपुंस. तशी म्हणजे मनाच्या अधःपतनाची परंपरा सुरू होते त्या ठिकाणी. एक एक पायरी मन कसं अधःपतित होतं, त्याचं कारण आहे क्रोध आणि काम. असं त्यांनी सांगितलं की विवेकशून्य होऊन जातो मनुष्य, मूढ बनतो तो. मग त्याला परमार्थ काय, सन्मार्ग काय, काहीही त्याला सुचत नाही, आणि पदोपदी त्याचा आत्मघात होत असतो. अज्ञानपणामध्ये तो कुचंबत असतो. अशा प्रकारे धड सजीवही नाही आणि धड निर्जीवही नाही अशी त्याची अवस्था होऊन जाते. म्हणजे आपल्या एकनाथ महाराजांनी असं वर्णन केलं ह्या कामाचं, की याप्रमाणे विषयाच्या आसक्तीमुळे तमोगुणाने वृत्तीला ग्रासून टाकल्याने कोणतीच आठवण राहत नाही, मी कोण हेही मनाला स्मरत नाही. सुंदर वर्णन केलंय त्यांनी, की मी कोण हे विसरलोय आपण ना, म्हणूनच आपण अज्ञानी आहोत.
मी परब्रह्म आहे, मी त्याचा अंश आहे. त्यांनी 10व्या अध्यायात म्हटलंय ना, एकांशेन स्थितो जगत, की या तू माझ्या एका अंशाने हे जग निर्माण झालेलं आहे. म्हणजे आपण त्या अंशामध्ये आहोतच ना. ममैव अंशो जीवलोके म्हटलंय, की तू माझाच अंश आहेस असं सांगितलेलं आहे. माझ्या अंशापासूनच तू बनलेला आहे. म्हणजे आपण सगळी त्याचीच लेकरं आहोत, त्याचेच अंश आहोत. हे जर मनामध्ये स्मृती जागृत ठेवली तर मग आपण ज्ञानी झालो. ज्ञानाची खरी व्याख्या त्यांनी ही सांगितलेली आहे. ज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान, की मी कोण आहे, मी आत्मा आहे, मी परब्रह्म आहे. छान मस्त सांगितलंय. म्हणजे हा काम इतका बलवान कशामुळे होतो, त्याचे अधिष्ठान काय असते, याचे रहस्य उलगडताना आता पुढचा श्लोक आहे, की कुठून हा निर्माण होतो. तर इंद्रिये, मन आणि बुद्धी हेच याचे निवासस्थान आहेत. म्हणजे ज्ञान पण आपल्याला ह्या इंद्रियांद्वारेच होतं. मन, बुद्धी आणि चित्त, अहंकार याच्यामुळेच आपल्याला ज्ञान पण होतं. आणि हा जो ज्ञानाचा शत्रू आहे हा पण तिथेच बसलेला आहे, काम. म्हणजे जसा एखाद्या धनावर एखादा साप बसलेला असतो तो बाजूला झाल्याशिवाय ते धन मिळत नाही, तसं हे आत्मधन आपल्याकडे आहे. पण तो जो आहे विषयरूपी साप, कामरूपी साप तिच्यावर बसलेला आहे वेढा घालून, आणि तो बाजूला झाल्याशिवाय आपल्याला काही ते धन हस्तगत होणार नाही असं त्यांनी सांगितलंय. 40वा श्लोक बघा. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्तेष ज्ञानमावृत्य देहिनम. म्हणजे इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान आहेत. इथे ते राहतो, तो काम इथे राहतो. आणि हा काम मन, बुद्धी आणि इंद्रिये यांच्याद्वारे ज्ञानाला आच्छादित करून या जीवात्म्याला मोहात पाडतो. म्हणजे वेगळं काहीच नाही सांगितलेलं या श्लोकामध्ये. जे मागे सांगितलेलं आहे तेच सगळं सांगितलेलं आहे. म्हणजे निष्काम कर्मासाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी काम जिंकावाच लागतो. संयमी पुरुषाला ज्ञान प्राप्त होते. जो इंद्रिय निग्रही असतो, जो असंयमी असतो, तो मात्र या कामाला जिंकतो आणि ज्ञान त्याला प्राप्त होतं. हे सगळं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा आहे 41वा, की काम हा पापस्वरूप तर आहे, आम्हाला कळलं आता. कामाचा त्याग करण्याची आज्ञा पण भगवंताने दिलेली आहे अर्जुनाला. मग इंद्रियांचा आश्रय करणाऱ्या कामामुळे जीव मोहित होतो. मग त्या कामाला मुमुक्षुने कसे जिंकावे हे भगवंत आता सांगतात. आता उपाय सांगितलेला आहे याच्यामध्ये, की काय कर अर्जुना तू. अर्जुनाबरोबर आपल्यालाही सांगितलेलं आहे, हे अर्जुना तू प्रथम इंद्रियांना वश करून घे. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिहेनै ज्ञानविज्ञाननाशनम्. की काय कर तू प्रथम इंद्रियांना वश करून घे आणि ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या कामरूपी पाप्याला निश्चयपूर्वक मारून टाक असं सांगितलेलं आहे. म्हणजे मनाला जिंकले कीच कामाचा उपशम होतो. म्हणून त्यांनी आज्ञा दिलेली आहे अर्जुनाला, की तू आता काय कर, की हे इंद्रियगण जे आहेत हे सगळे मोह उत्पन्न करतच असतात. आणि जोपर्यंत मोह आहे आपल्या मनामध्ये तोपर्यंत काम आपल्याला त्रास देणारच आहे. म्हणून इंद्रियांनी विषय दाखवला की काम त्यावर झेपावतो. मन नेहमीच काय करत असतं, मनाचं काम काय आहे, मन हे संकल्प करतं. कुठलीही वस्तू मला दिसली की ती माझी डोळे बघतात आणि डोळ्यांपासून ती आतमध्ये जाते मनापर्यंत, आणि मन म्हणतं हां हे घ्यायचं का, आपण हे घ्यायचं का, म्हणजे जे आवडतं ते घ्यायचं का आणि जे नावडतं ते टाकायचं का. म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही गोष्टी मन करत असतं. आणि इंद्रियांच्याद्वारे संकल्प करतं, मनाच्याद्वारे संकल्प होतो, मग बुद्धीचा निश्चय होतो. मनाचं काम आहे संकल्प करणं, बुद्धीचं काम आहे निश्चय करणं, आणि नंतर चित्तामध्ये त्याचं चिंतन घडत असतं. आणि मग त्या वस्तूसाठी माणूस आटोकाट प्रयत्न करतो. मग ती चांगल्या मार्गाने वाईट मार्गाने कशी तरी मला मिळालीच पाहिजे असं तो करत असतो. म्हणून त्यांनी काय सांगितलं, इंद्रिय संयमाचे 3 उपाय सांगितलेले आहेत. नियम्य भरतर्षभ म्हटलंय ना, म्हणजे नियम लाव तू काहीतरी, त्या इंद्रियांना तू संयमात ठेव. मग त्याच्यासाठी काय करायचं, तर पहिला उपाय त्यांनी सांगितला आहे की भगवंतच परम प्रेमास्पद आत्मा आहेत हे गुरुमुखातून जाणणे.
हां, म्हणून गुरुची फार गरज आहे या ठिकाणी, की असं तुम्ही मी बोललो म्हणून काय आपल्याला ज्ञान झालं असं अजिबात होत नाही. मी इथे गीता सांगितली म्हणून कोणाला कळली किंवा मला सुद्धा कळली असं अजिबात होणार नाही. तर गुरुमुखातून आपल्याला हे कळलं पाहिजे की भगवंतच सगळ्यांचा आत्मा आहे. हे जेव्हा आपल्याला हेच वाक्य, पण ते जेव्हा गुरूंकडून येतं. आता जपाचं नाही का आपण बघत की राम 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 श्रीराम जय जय राम, हे सगळ्यांना माहिती आहे हा जप. पण तो जेव्हा गुरु देतात तेव्हा त्या नामाला एक विशेष वजन प्राप्त होतं. त्या गुरुची साधना त्याच्या पाठीमागे असते आणि त्यामुळे ते गुरुमुखातून आलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे भगवंतच आपला आत्मा आहेत हे गुरुमुखातून जाणायला पाहिजे. त्या नुसतं ऐकायला नाही, जाणायला पाहिजे, त्याची जाणीव व्हायला पाहिजे. त्यानंतर आत्म्याचे भगवंताच्या निर्गुण अथवा सगुण रूपाचे निदिध्यासन करणे. म्हणजे काय की सतत त्याचं ध्यान करणं, निदिध्यासन करणं. आणि ज्यावेळी मनन आणि निदिध्यासन होणार नाही त्यावेळी नामस्मरण करणे. सोपा उपाय त्यांनी आपल्याला सांगून दिला की ठीक आहे, तुमच्या मनामध्ये संकल्प येतात, विकल्प येतात, त्यामुळे तुमचं मनन होत नाही का, मग ठीक आहे, तुम्ही सतत त्याचं नामस्मरण करा. नामस्मरणाने जर आपल्याला आणखी वेळ मिळाला तर त्याचं ध्यान करावं. ध्यान करता करताही आपण दमून गेलो तर परत जप करावा. जप आणि ध्यान दोन्हीनेही शांत झाल्यावर आत्म्याचे चिंतन आणि मनन करावे. म्हणजे असे उपाय त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. सुंदर सांगितलं आहे की आणि लक्षात काय ठेवायचं तर 4 प्रकारचे दोष त्याची कायम जागृती ठेवायची. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी हे आपल्याला येणारच आहेत. कितीही आरोग्यवान माणूस असेल, कितीही श्रीमंत असेल, कितीही सोज्वळ असेल, सात्विक असेल, रजोगुणी असेल किंवा तमोगुणी असेल, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या 4 गोष्टीपासून कोणीही सुटलेलं नाही आहे. हे 4 प्रकारचे दोष आणि दुःख हे सगळे आपल्याला येणारच आहेत आणि हे दोष आहेत सांगितलं त्यांनी. आणि मानवाने या दोषांचा, या दुःखांचा सदैव विचार करावा. म्हणून रामदास स्वामी आपल्याला म्हणतात मरणाचे स्मरण असावे. आपण कधी कधी म्हणतो नाही ते निगेटिव्ह काय बोलायचं, आम्ही आमच्या घरात अजिबात मृत्यूविषयी बोलत नाही. पण नाही, त्यांनी सांगितलं मरणाचे स्मरण असावे असं आपल्याला सांगतात. कारण त्याच्यापासून नाहीच आहे ना, कोणी सुटकाच नाही आहे कोणाची, ते कधी ना कधी येणारच आहे. म्हणून त्याचं चिंतन करावं, त्याच्या दोषांचा विचार करावा आणि त्याच्यामुळे काय होतं, मनामध्ये आपोआप वैराग्य येतं, माणूस विरागी होतो आणि मग त्या चिंतनाच्या जोडीला चैतन्यरूप आत्म्याच्या निरंतर स्थितीचाही नित्य अभ्यास करावा. म्हणजे हे शरीर हे जड आहे, हे शरीर हे जाणार आहे, परंतु माझ्या शरीरात असलेला जो आत्मा आहे तो मात्र निरंतर आहे, तो मात्र अजर आहे, अमर आहे, अविनाशी आहे. हे ह्याचं चिंतन सतत करावं असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं म्हणे तर त्याच्यामुळे काम आपोआप जिंकला जातो आणि मग परमार्थ साधला जातो. आणि आता हा काम जिंकण्यासाठी कोणाचा आश्रय करावा, आता परत भगवंत आपल्याला सांगतात की 42वा श्लोक, इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धे परतस्तु सहा. की परत मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 गोष्टींशिवाय दुसरं काहीच नाही आहे. ज्ञानासाठी सुद्धा तेच आहेत, कामासाठी सुद्धा तेच आहेत आणि त्या कामातून सुटका होण्यासाठी सुद्धा त्यांचाच आश्रय करावा लागतो. इंद्रियांना पलीकडची म्हटलेलं आहे, श्रेष्ठ म्हटलेलं आहे, बलवान म्हटलेलं आहे आणि सूक्ष्म म्हटलेलं आहे. इंद्रिया आणि पराण्याहुर इंद्रियेभ्यः परं मनः. इंद्रियांच्या पलीकडचं काय आहे, मन आहे. मनाच्या पलीकडचं काय आहे, बुद्धी आहे. आणि बुद्धीच्याही अत्यंत पलीकडे आहे तो आत्मा आहे. परतस्तु सहा, त्याच्याही पलीकडे जो आहे तो आत्मा आहे. म्हणजे आत्म्याचं ज्ञान म्हणजेच आत्मज्ञान हे आपल्याला माहितीच आहे. त्याचा बोध करून घ्यायचा, कामाला जिंकण्यासाठी शुद्ध आत्म्याचा आश्रय करावा. आत्मा म्हणजे मी आहे, मी म्हणजे आत्मा आहे असं ध्यान करावं. म्हणजे मग त्या आत्म्याचा बोध होतो. म्हणजे आत्म्यात कोणाचा आश्रय करावा
तर आत्म्याचाच आश्रय करावा. मग आपल्याला माहिती आहे आपला हा देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे, जड आहे, स्थूल आहे आणि याच्यामध्ये जी इंद्रिय आहेत ती मात्र सूक्ष्म आहेत. मन, बुद्धी, आत्मा ही चढत्या श्रेणीनी सूक्ष्म आहेत. म्हणजे मन आहे, मनापेक्षा अतिशय सूक्ष्म अशी बुद्धी आहे, बुद्धीपेक्षा अतिशय सूक्ष्म असा आत्मा आहे. आत्मा अतिशय पर म्हटलेला आहे, सूक्ष्मतम म्हटलेलं आहे आत्म्याला. आणि हा आत्मा पर होय, पुरुषाहून इतर काहीही पर नाही आहे. पुरुष म्हणजे काय, तो आत्म्याला पुरुष म्हटलेला आहे. या परमात्म स्वरूपालाच काष्ठा वा परागती म्हणतात. काष्ठा म्हणजे समाप्ती स्वरूप आणि परा म्हणजे सर्वांचे अधिष्ठान. परा आणि अपरा प्रकृती आपल्याला 7व्या अध्यायात येतील आता पुढे. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हा क्रम कधीही विसरू नको. जी आपली इंद्रिय आहेत त्याच्या पलीकडे कोण आहे हे तू जाणून घे. म्हणजे देह आहे, देहाची इंद्रिय आहे, मग इंद्रियांच्या पंचतन्मात्रा आहेत. मग म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या पंचतन्मात्रा आहेत. आणि त्याच्या पलीकडे मन आहे, मनाच्या पलीकडे बुद्धी आहे. म्हणजे एकापेक्षा एक वरचढ आहे हे तू ध्यानात ठेव. आणि सगळ्यांच्या पलीकडे कोण आहे तर तो आत्मा आहे. निरंजन आत्मा हा सर्वांच्या पलीकडे आहे. तो निराकार आहे, तो अव्यय आहे, तो अविनाशी आहे, तो शाश्वत आहे, असा तो आत्मा आहे. म्हणून त्यांनी सांगितलंय की विषय हे इंद्रियाहून शक्तिशाली आहेत, विषयाहून मन अधिक शक्तिशाली आहे, तर आत्मा, मन आणि बुद्धी याहूनही शक्तिमान, अर्थात आत्मा म्हणजे आत्माच सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. हेच या श्लोकातून आपल्याला सांगायचं आहे. आणि आश्रय कोणाचा घे तू, तर आश्रय ह्या आत्म्याचा घे, असं त्यांनी आपल्याला सांगितलं याच्यामध्ये. आता 43व्या श्लोकामध्ये ते सांगतात की आत्मज्ञान झालं समजा आणि कामरूप भयंकर शत्रूला आपल्याला जिंकता येतं. आत्मज्ञान झाल्यानंतर कामरूप शत्रूला आपण जिंकू शकतो. आणि मग यासाठी शेवटी भगवंत काय सांगतात की अर्जुनाने हेच करावे. काय करावे तर एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थाभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. की अर्जुना अशा प्रकारे बुद्धीच्याही पलीकडचा अर्थात सूक्ष्म, आपण बघितलं त्याचं किती सूक्ष्म रूप आहे आत्म्याचं, बलवान आहे, श्रेष्ठ आहे. आणि अशा ह्या आत्म्याला तू जाणून घे. बुद्धीच्या द्वारा मनाला वश करून हे महाबाहो आपल्या शक्तीला जाणून दुर्जय अशा कामरूपी शत्रूला तू मारून टाक, असं सांगितलेलं आहे शेवटी. की जय शत्रू महाबाहो कामरूपं दुरासदम. की अर्जुनाला सतत वाटत होतं ना की आपले हे सगळे बांधव आहेत, हे सगळे माझे काका आहेत, मामा आहेत, माझे गुरुजन आहेत, यांना मी कसा मारू, असं सतत त्याच्या मनामध्ये जे होतं. त्यामुळे भगवंतांनी त्याला कामाचं, ही एक प्रकारची तुझ्या मनामध्ये कामना झालेली आहे, या सगळ्यांबद्दल तुझ्या मनामध्ये मोह उत्पन्न झालेला आहे. आणि तो मोह तुझा कमी कसा होईल तर तुझ्या मन, बुद्धी, चित्त यांना तू वळण लाव, यांना तू नियमित कर, यांना तू संयमित कर. आणि आत्मा हा कसा सर्वश्रेष्ठ आहे हे तू जाणून घे. म्हणजे तुला ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झालं की आपोआपच काम तुला सोडून जाईल, असं त्यांनी सांगितलंय अर्जुनाला. आणि याच्यासाठी त्यांनी शुकाचार्यांचं उदाहरण दिलं आहे की शुकाचार्य म्हणजे कोणते, की ज्यांनी भागवत सांगितलं ते शुकाचार्य. ते शुकाचार्य कसे होते, अतिशय निग्रही होते, इंद्रियांवर त्यांचा संयम होता, ब्रह्मचारी होते. तर त्यांची गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे की कामाला कसे मारावे याबाबत शुकाचार्यांची उदाहरण आदर्श आहे. म्हणे एकदा काय झालं की रंभा, या सगळ्या देवांनी रंभेला पाठवलं शुकाचार्यांकडे आणि तिला सांगितलंय की हा ब्रह्मचारी आहे आणि आत्मज्ञानी आहे, बघ बरं जरा याला हे करून. जसं तुकाराम महाराजांकडे सुद्धा एका वेश्येला पाठवलं होतं तसं गेली ही रंभा त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणते की अरे काय वेडा आहे तू, तू एवढा तरुण आहे, सशक्त आहे, जीवन हे उपभोग घेण्यासाठी आहे, मी बघ केवढी तरुण आहे, सुंदर आहे आणि तू काय असा ब्रह्मचारी होऊन बसलाय. असं बरंच काय काय ती बोलते. तेव्हा शुकाचार्य हसतात आणि म्हणतात की अगं रंभे, तू वेडी आहेस का, मी नाही वेडा, तूच वेडी आहेस म्हणे, तुला कळलंच नाही आहे, तुला आयुष्याचा अर्थच उलगडला नाही आहे. एकदा तू माझ्या मार्गाने चालून बघ म्हणजे तुला कळेल निरपेक्ष सुख कसं असतं, परब्रह्म म्हणजे काय असतं हे तुला कळेल.
असं ते तिला सांगतात. पण ती रंभा परत त्यांना सांगते, नाही नाही, तूच माझ्या मार्गाने चालून बघ म्हणजे तुला कळेल. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की पुरुषाने स्त्रीला आलिंगन दिले नाही तर त्या पुरुषाला सुख काय ते कळलेच नाही म्हणे. तू कधी याचं गोडीच चाखली नाहीये, तू कधी हे केलंच नाहीये, तुला कसं कळणार म्हणे. मग तेच शुकाचार्य तिला सांगतात की अगं, ज्याने अंतःकरणपूर्वक नवविधा भक्ती आचरली नाही त्याला खरे सुख काय कळलेच नाही. आणि मग असा त्यांचा संवाद इतका छान चाललेला असतो. आणि मग शेवटी ती सारखं त्याला स्वतःच्या देहाचं महत्त्व सांगत असते शुकाचार्यांना, आणि शुकाचार्य तिला आत्म्याबद्दल सांगत असतात. शेवटी ती म्हणते की अरे शुका, तुला माहिती आहे का तुझा देह कसा आहे, तुझा देह माझा देह कसा आहे. तुला वाटतं तसा काही आमचा अप्सरांचा देह नसतो बरं. आमचा अप्सरांचा देह हा कसा असतो म्हणे, तर रक्त मांस चिखल असं नसतो की हाडं नसतात आमच्या ह्याच्यामध्ये म्हणे. मग काय असतं तर आमचा देह हा कापूर आणि दुग्ध यांनी भरलेला असतो आणि अतिशय सुगंधित असा आमचा देह असतो. तिला असं वाटलं की झालं आता हे आपल्याला वश झाले असं तिला वाटतं. शुकाचार्य हसतात. शुकाचार्य म्हणतात, खरं का तुझा देह असा आहे, खरंच ग, मला थोडा उशीरच झाला म्हणे. आणि तिला एकदम आनंद होतो. तिला आता वाटतं झालं आता शुकाचार्य आपल्याला वश झालेले आहेत. पण शुकाचार्य म्हणतात की अगं, थोडा उशीरच झाला. मला जर माहीत असतं ना की तुझा देह इतका सुंदर आहे, इतका कापूर आणि सुगंधाने भरलेला आहे, तर मग मी ना तुझ्याच उदरी जन्म घेतला असता, असं शुकाचार्य म्हणतात. की तूच माझी माता झाली असती ना, मी कशाला दुसरीकडे जन्माला आलो असतो. तू माझी माता झाली असती आणि माते तुला वंदन असो. आणि हे वाक्य ऐकल्या ऐकल्या त्या रंभेचे पाय कापले. तिला अतिशय म्हणजे पायापासून मस्तकापर्यंत तिला असं वाटलं की काय हा केवढा ब्रह्मचारी आणि केवढा आत्मज्ञानी, आणि आपण किती पाप करत होतो मोठं, आणि त्याला आपण वश करण्यासाठी म्हणून काय काय प्रयत्न करत होतो असं तिला वाटतं. म्हणजे कामाचं स्वरूप त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की कामाला जिंकल्यानंतर तो माणूस कसा होतो. शुकाचार्य हे त्याचं आदर्श उदाहरण आहेत. मस्त सांगितलंय त्यांनी. असा हा शेवटचा श्लोक आहे आणि या शेवटच्या श्लोकापर्यंत आपण आलोय आता. मग रंभा त्यांना शरण गेली म्हटलंय त्यांनी, आणि शुकाचार्यांच्या धगधगीत वैराग्यापुढे रंभा त्यांना शरण गेलेली आहे. थांबू का?